सोलापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी शेळगी मित्रनगर शाखेच्या कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकारी व कर्जदाराविरुद्ध 5 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद जामीनदार विकास विरय्या गुत्तेदार राहणार लँडमार्क सिव्हिल लाईन सोलापूर यांनी जोडभाई पोलीस ठाण्यात दिली आहे। 12 फेब्रुवारी 2016 ते 30 मार्च 2017 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। कर्जदार कुलभूषण वासुदेव गुत्तेदार आणि बँकेचे अधिकारी यांचा गुन्हा नोंदलेल्यांमध्ये समावेश आहे। पोलीस सूत्रानुसार लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शेळगी मित्रनगर शाखेचे कर्ज मंजूर करणारे अधिकारी व कर्जदार कुलभूषण वासुदेव उपलक यांनी नमूद कालावधीत 1,95,00,000 रुपयांचे कर्ज घेतले होते। व्याजासह ती रक्कम 5 कोटींवर पोहोचली आहे। त्या दोघांसह सोसायटीचे संचालकांनी आपल्यासह सुभाष जाधव यांची फसवणूक केल्याची फिर्यादी विकास गुत्तेदार राहणार लँडमार्क सिव्हिल लाईन सोलापूर यांचे म्हणणे आहे। या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे फौजदार मोहन पवार करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.